अर्धे केस कापणं हा काय आहे? वध केल्याप्रमाणे वध हा मृत्यू आहे एक प्रकारचा. पण आजकाल ती फॅशन निघाली. वन साइड, टू साइड आहेत ना वेगळे वेगळे. त्यांकी काय म्हणतात ते सरळ केसात काय ते कोंबडा कट आहे का? असले विचित्र कट आले की त्यांच्याकडे बघावंसं वाटत नाही. अहो अर्धे केस कापू नये. आपली संस्कृती सांगते अर्धे केस कापणं हे वध केल्याप्रमाणे वध. पण वाईट माणसाचा स्वभाव जात नाही. वाईट माणसाला शिक्षा जागेवर शिक्षा नाही केली तर ते पुन्हा पुन्हा आपला दुष्टपणा करतातच. म्हणून वाईट माणसाला मारणं ही सुद्धा शास्त्राने दया सांगितली. प्रत्येकाची दया वेगळी वेगळी आहे माईबा. शेतकऱ्यांनी जर ठरवलं की पिकावर फवारणी करायचीच नाही, लई किडे मरायले, लई पाप व्हायला लागले, काय होईल? अख्खा देश उपाशी राहील. म्हणून प्रत्येकाची दया वेगळी. शेतकऱ्यांना दया करून चालत नाही. आता विषयच आलाय शेतकऱ्यावर तर थोडंसं बोलतेच. बघा ज्या संतांच्या नावाने हा उत्सव चालू आहे ते संत शिरोमणी सावता महाराज. जात कोणतीही असू द्या मैबाप, आपल्या आपल्या जातीचा आपल्याला स्वाभिमान असावा. आणि तो स्वाभिमान सावता महाराजांनी एका अभंगातून सांगितलाय. काय सांगितलं? हा अमुची माळियाची जात, अमुची माळियाची जात, सेत लावू बागाईत, महाराष्ट्र भूमीमध्ये जी संतांची मांदियाळी, त्या संत मांदियाळीतील एक महान संत ज्यांनी कर्मामध्येच विठ्ठल पाहिला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, या युक्तीप्रमाणे ज्यांनी कांदा मुळा बाजीमध्येच विठ्ठलाचं स्वरूप पाहिलं असे संत शिरोमणी सावता महाराज. धन्य ते आरण रत्नाची खान, जन्मला निदान सावता. रत्नाची खान सांगितलं. खान पण रत्नाची खान हा शब्द केवळ सावता महाराजांसाठी नाही आहे, तर कोणासाठी? त्यांच्या कुळामध्ये जेवढे महान भगवत भक्त झाले, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांचे आजोबा जे महान भगवत भक्त होते त्यांना रत्नाची खान म्हटले. आणि त्या खाणीमध्येच असं एक रत्न सापडलं माईबाप. ते रत्न म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. म्हणून त्यांच्या कुळाला धन्यता दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अशा संत शिरोमणी सावता महाराजांचे हा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्यामधला हा उत्सव आहे. खऱ्या अर्थानं मला सांगायचंय माईबाप की आपल्या कर्मालाच देव मानलं, आपलं कर्म प्रामाणिक केलं तर आपला दुसरा तिसरा देव पाहण्याची गरज नाही. हा सिद्धांत सावता महाराजांनी आपल्याला शिकवला. या जगामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यासारखं उदाहरण अंतःकरणाचं व्यक्तिमत्वच दुसरं नाही. शेतकऱ्यासारखा स्वाभिमानी, अभिमानी आणि दानशूर माणूस दुसरा नाही. जर आपण सहज एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून बांधावरून निघालो ना तर सहज शेतकरी म्हणून जातो, हो भाऊ एवढी मेथीची जुडी घेऊन जा, एवढी कोथिंबीरीची जुडी घेऊन जा. असा कोणता दुकानदार आहे तुम्हाला जाता जाता मला एवढी पाव किलो साखर घेऊन जा? किंवा एखादा कापड दुकानदार तुम्हाला म्हणला का दादा एवढा हात रुमाल घेऊन जा? असा नाही मैबा. हा देश आधारित आहे तो म्हणजे शेतकऱ्यावर. हे जे तुम्हाला वैभव दिसतंय ना, हे वैभव गावागावामध्ये सप्ताह
सप्ताह होतात हे केवळ शेतकऱ्यांच्या जीवावर। म्हणून या देशातला शेतकरी हा सुखी समाधानी राहिला पाहिजे, याच्यासाठी भगवंताकडे आपण प्रार्थना करू की देवा या बळीराजाच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये। आणि आजकाल शेतकऱ्याचे दिवस येणार आहेत, अगदी थोड्या दिवसाचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे। आज जी लोक म्हणतात ना की शेतकऱ्याला मुली द्यायच्या नाही, भविष्य असं येणार आहे। जुनं ते सोनं कशाला म्हणतात, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, हे दिवस पुन्हा येणार। भविष्यामध्ये लोक विचारणार नाहीत की त्याचा बंगला किती लाखाचा आहे, त्याची गाडी केवढी, तो किती धनवान आहे। लोक विचारणार त्याच्या नावानं जमीन किती, भले ती खडक असू द्या, भले ती पडीक असू द्या, पण ज्याच्या नावावर 4-5 गुंठे जरी जमीन असेल ना तो माणूस सगळ्यात श्रीमंत आहे। आणि लोक म्हणतील की अरे आम्हाला मुलगी शेतकऱ्यालाच द्यायची, शेतकऱ्याचे दिवस येणार आहे। अशा शेतीला देव मानणारे संत सावता महाराज आहे। म्हणून सावता महाराजांना धन्यता देतात नामदेव महाराज। धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, संत सावता महाराज की जय। म्हणून शेतकऱ्यावरच आधारित सर्व आहे। जे काही धर्म तुम्हाला दिसतात ना मैबाप, ते ग्रहस्थी जीवनावर शेतकऱ्यावरच अवलंबून आहेत। म्हणून शेतकऱ्यांचा धर्म वेगळा सांगितला, प्रत्येकाची दया वेगळी वेगळी सांगितली। दुष्टाला मारणं ही सुद्धा शास्त्राने दया सांगितली। आज त्या अश्वत्थाम्याला अपमानित केलं, तिथून हकालून दिलं, पण तो वाईटच होता। त्याच्या लक्षात होतं की अरे पांडवाचा वंश आणखी संपलेला नाही, उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवाचा आणखी एक कुलदीपक वाढतो। त्या अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्या ब्रह्मास्त्राचा दाह उत्तरेला होऊ लागला। उत्तरा भगवंताला हाक मारते, हे देवा, हे केशवा, अरे धाव, माझ्या अंगाचा दाह होतोय। पाही पाही महायोगे देव देव जगतपते, देवा धाव। जळे माझी काया लागला वरवा, धावरे केशवा, धावरे केशवा, माय बापा, जळे माझी काया लागला वनवा। अरे धाव देवा, त्याच क्षणी भगवंताने अंगुष्ठ रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि त्या बालकाचं रक्षण केला। कोण आहे तो? राजा परीक्षिती। कोण आहे तो बालक? उत्तरा आणि अभिमन्यू यांचा मुलगा। आता पुढे परमात्मा आता द्वारकेला जायला निघाले। लक्षात आलं आता पांडवावरचे सगळे संकट संपले, द्वारकेला जायला निघाले। पण मनात आलं जाता जाता कुंती आत्याची भेट घ्यावी। कुंती आत्याकडे आल्याबरोबर कुंती आत्यानं देवाला नमस्कार केला। त्यावेळी देव म्हणतात, आत्या आज अशी उलटी गंगा का वाहते? खरं तर मी तुला नमस्कार करायला पाहिजे, तू माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, तू माझी आत्या आहे, मी तुझा भासा आहे। कुंती आत्याच्या मुखातले शब्द आहेत, ऐका। कुंती आत्या सांगते, देवा आजपर्यंत मी तुम्हाला माझा भासा समजत होते,
पण आज मला कळलंय की तुम्ही साक्षात ईश्वर आहे। नमस्ते पुरुषं त्वाद्यम ईश्वरः प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रहे। त्यावेळी देव म्हणतात, आत्या तुला काय मागायचंय ते मागून घे। काय मागितलं कुंती आत्यानं? अहो जगातली आगळी वेगळी मागणी कुंती आत्यानं देवाकडे केली। दुःख मागितलं, दुःख विपदा मागितली। का बरं दुःख मागितलं असावं?